चला तर तुमच्या पार्टनरची फिलिंग तुमच्यासाठी काय आहे, आता सध्या तर तुमच्याबद्दल काय विचार करतायत डेफिनेटली आपण बघूया लगेच. तुमचा पार्टनर तुमच्यासाठी काय विचार करतोय बघूया. कोणत्या एनर्जीमध्ये सध्या आहेत ते तुमच्यासाठी. त्यांना ना तुमच्यासोबत नवीन रिलेशन परत करायचं आहे. तेच एक नातं पण एक नव्यानं त्यांना सुरुवात करायची आहे. एक चान्स तुम्हाला तो द्यायचा आहे किंवा त्यांना तो एक चान्स घ्यायचा आहे तुमच्यासाठी आणि त्या गोष्टी त्यांना परत नव्यानं उभ्या करायच्या. ते रिलेशन नवीन एक नातं परत एकदा त्याच रिलेशनमध्ये त्यांना डेफिनेटली यायचं आहे आणि ते नव्यानं उभं करायचं आहे त्यांना. ओके, तुमच्या पार्टनरची फिलिंग आहे. ओके, बऱ्याच गोष्टीसाठी ते पण स्टक सिच्युएशन आहे त्यांच्यासाठी, पण बऱ्याच गोष्टी त्यांच्यासाठी पण इझी नाही आहेत. तर त्या गोष्टीतून ते पण थ्रू होतात आहे, जातात आहे त्या पण गोष्टी. तर अजून बघूया तुमचा पार्टनर तुमच्याविषयी काय विचार करतात आहे. त्यांना यायचं आहे तुमच्याकडे न्यू गोष्टी, विचार करतात आहे ते तुमच्याकडे येण्यासाठी. आणि तो पूर्ण प्रयत्न फक्त यायचंच नाही आहे त्यांना, नव्यानं त्या लाईफमध्ये तुमच्या एंटर करायचं आहे. नव्यानं एकदा प्रेम काय असतं ना हे तुम्हाला त्यांना बहुतेक जाणवून द्यायचं आहे. त्याच्यासाठी ते सगळे प्रयत्न करतात आहे. ओके, येस. जो कर्म सायकल त्यांच्या लाईफचा होता तो आता हळूहळू त्या गोष्टीतून, आता ज्या पास्टच्या गोष्टी होत्या त्यांच्यासाठी त्या गोष्टीतून आता थोडंसं ते बाहेर येतात आहे आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लाईफसाठी व्यवस्थित होणार. थोडंसं काही गोष्टी त्यांच्यासाठी अशा झालेल्या, रुकावट झालेली होती, काही ब्लॉकेजेस होते. ते ब्लॉकेजेस आता हळूहळू त्यांच्यासाठी आता बाहेर, म्हणजे त्यातून बाहेर आता पडतात आहे म्हणायला हरकत नाही. ओके, लव मेसेजमधून जे माझे सगळ्यात आवडतं कार्ड आहे तर त्याच्यामधून तुमच्यासाठी काय मेसेज येते का बघूया. लव कार्डमधून तुमच्या पार्टनरची आपण सिच्युएशन बघतोय, ते तुमच्याबद्दल काय विचार करतात आहे ते आपण बघतोय. ओके, बघूया तुमचे पार्टनर तुमच्याबद्दल काय विचार. ओके, येस. यू आर द स्पार्क दॅट लाईट्स अप माय वर्ल्ड. तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये एक अशी स्पार्क लाईट आहात ना आणि एक असा उजाळा आहात ना, त्यांची लाईफ एकदम कलरफुल केले तुम्ही. त्यांना हे नेहमी जाणवतं तुमची प्रेझेंटी, ते त्यांच्या अराउंड नेहमी फील करतात. तुमचं अस्तित्व म्हणायला हरकत नाही आहे. तुम्ही जे आहात ते सगळं जाणवतं त्यांना आजूबाजूला आणि त्यांना हे डेफिनेटली माहीत आहे की तुमच्यामुळे त्यांचं आयुष्य एक ब्राईट झालेलं आहे. एक ब्राईट लाईट त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आलेलं आहे आणि ते फीलसुद्धा करतात तुमच्यासाठी. ओके, येस. माय लव फॉर यू राऊंड स्ट्रॉंगली विथ. येस, तुमच्यासाठी आता अधिक प्रेम त्यांचं होत चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता दिवसेंदिवस ना तुमच्यासाठी त्या फिलिंग जास्त होत चाललेल्या आहेत आणि ते प्रेम अधिक तुमच्यासाठी व्हायला लागले त्यांच्यासाठी, त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी. ओके, वाव. तुमच्या पार्टनरच्या आज एनर्जीज हाय बरं आहे वाटतं. आय विश आय कुड. हां, त्यांना असं वाटतंय की जो त्रास त्यांच्या थ्रू तुम्हाला जर झालेला असेल तर तो त्रास कमी करता येईल का असा तो विचार आत्ता करतात. आय विश आय कुड टेक बॅक द पेन आय वर्ड. म्हणजे असं त्यांना वाटतं की तो त्रास मी परत घेऊ शकतो का, आणि ते सगळं ठीक करायचं त्यांना. ते रिलेशन, ते नातं, ते सगळं ठीक करायचं त्यांना आणि ते करणार डेफिनेटली. त्यांच्याकडून इतक्या छान फिलिंग येतात आहेत ना तुमच्यासाठी, तुमच्या थ्रू खूप छान फिलिंग येतात आहे. आणखीन एक कार्ड बघूया आपण की आणखीन काय मेसेज येतो त्यांना त्यांचा तुमच्यासाठी. ओके, काय विचार करतायत ते तुमच्यासाठी. आणखी ह्या रिलेशनमध्ये राहायचं आहे, हे रिलेशन कंटिन्यू ठेवायचं आहे, लॉंग टाईम ह्या रिलेशनमध्ये राहायचं आहे. काही ब्लॉकेजेस असतील तरीही ते आता कंप्लीट करून तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतात आहे. जोही काही त्रास त्यांच्याकडून तुम्हाला झालेला असेल तर तो त्रास आता कमी व्हावा आणि नव्याने सगळ्या गोष्टी निर्माण कराव्या आणि नव्याने सुरू कराव्या हेच त्यांना वाटतं. ओके, थँक्यू सो मच. यू आर द रिझन आय बिलीव्ह इन लव अगेन. बघा, मी तुम्हाला म्हणते ना नव्यानं गोष्टी त्यांना निर्माण करायच्यात. परत एकदा तुम्हालाच चूज करायचं आहे, परत एकदा तुमच्यावरच प्रेम करायचं आहे, परत एकदा तुमच्यावरच त्यांना विश्वास ठेवायचा आहे. सगळ्यात बेस्ट कार्ड आहे, मला खूप आवडतं हे कार्ड. लव कार्डमध्ये खूप छान आहे. तुमच्यावर विश्वास आहे, त्यांना खूप विश्वास आहे. तो विश्वास नेहमी कायम तुमचा असा सोबत राहू दे. तुमचं रिलेशन खूप छान स्ट्रॉंग राहू दे. विश्वास खूप महत्त्वाचा आहे. एकमेकांमध्ये जे रिलेशन कुठलं टिकायचं असेल ना, रिलेशन चांगल्या लेवलवर जर जायचं असेल आणि चांगलं करायचं असेल ना, विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. कोणा तिसऱ्याला ती गोष्ट सांगायची नाही, कोणा तिसऱ्या
तिसऱ्याला मध्ये येऊन द्यायचं नाही. काय असेल ते फेस टू फेस तुमचं तुम्ही बोलायचं आणि त्या गोष्टी क्लिअर करायच्या. बघा डेफिनेटली चांगल्या सगळ्या गोष्टी होऊन जातात. फक्त कोणाला घ्यायचं नाही त्यामध्ये आणि तुमचं तुम्ही सगळ्या गोष्टी ठीक करायच्या, ओके होऊन जातात. काही टेन्शन नाही आहे त्याबद्दल. आणि तुमच्यावरच परत एकदा त्यांना प्रेम करायचं, परत एकदा तो विश्वास ठेवायचा, नव्याने गोष्टी सुरू करायच्या. बघा त्यांच्या मनामध्ये किती छान फिलिंग आहेत तुमच्यासाठी आणि ते विचार करतात आहेत तुमच्यासाठी. ओके, आजचा मेसेज हा होता आणि मला नक्की डेफिनेटली मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला हा मेसेज, हा व्हिडिओ कसा वाटला. ओके, थँक्यू सो मच.